प्रणय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि आता बातमी आहे वर्ध्यातून। वर्धा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अमर काळे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अमर काळे यांना उमेदवारी देण्यात आली। आज ते तुतारी चिन्हावर उमेदवारी अर्ज दाखल करतील। महत्त्वाचं म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करताना स्वतः शरद पवार उपस्थित राहणार आहेत। शिवाय पक्षाकडून वर्ध्यामध्ये रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे। अधिकचे अपडेट जाणून घेऊ। एकनाथ चौधरी आपल्यासोबत आहे। एकनाथ, खरं तर अमर काळे आज मोठं शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। कशा पद्धतीनं या सगळ्या रॅलीचं वगैरे आयोजन करण्यात आलेलं आहे? कधीपर्यंत हा अर्ज दाखल करणार आहेत? वर्ध्याच्या महाविकास आघाडीकडून आज नामांकन अर्ज दाखल केला जातोय आणि काँग्रेसचे जे माजी आमदार अमर काळे आहेत हे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारी या चिन्हावरती निवडणूक लढतात आहे। त्यांना उमेदवारी मिळाली आणि त्यानुसारच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे सुद्धा वर्ध्यामध्ये दाखल होत आहे। वर्ध्यामधून अनेकांत स्वाध्याय मंदिर या ठिकाणावरून ही रॅली निघणार आहे आणि विविध चौकातून ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचत नामांकन अर्ज हा दाखल करण्यात येणार आहे। तत्पूर्वी अनेकांत स्वाध्याय मंदिर जे आहे या ठिकाणी सभेचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे। सभा येथे होते आहे, त्यामुळे शरद पवार या ठिकाणी काय बोलतात, याशिवाय जे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख आहेत ते काय बोलतात आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये कसा संगनमत एकमत होतं आणि हा जो संदेश आहे हा गावापर्यंत कसा पोहोचवला जातो हा सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। याशिवाय आता ज्या अर्थी अमर काळे यांच्या हाती तुतारी आहे, तुतारी हे चिन्ह त्यांच्यासाठी नवीन आहे आणि यापूर्वी अमर काळे जे आहेत हे पंजा या चिन्हावर लढलेले आहेत। विधानसभेत ते पंजा या चिन्हावर लढले, त्यामुळे तुतारी हे गाव पातळीवर कसं पोहोचवता येईल हे एक मोठी एकूण आव्हान जे आहे हे अमर काळे यांच्या पुढे असणार आहे। याशिवाय 20 दिवस प्रचाराला शिल्लक आहे। या 20 दिवसामध्ये गावागावात पोहोचणं, गावातल्या मतदारांना भुरळ घालणं हे कितपत एकूणच यात यश येतं, एक मोठं आव्हान त्यांच्यासमोर असताना हे आव्हान कसं पेललं जातं ते पाहणं महत्वाचं आहे। शरद पवार काय बोलतात याकडे सर्वांचं या ठिकाणी लक्ष लागलेलं आहे। विशेषतः विदर्भातली ही राष्ट्रवादीची एकमेव सीट आहे ज्या ठिकाणी राष्ट्रवादी या संपूर्ण महायुतीच्या विरोधात लढते आहे। महायुती आणि महाविकास आघाडीचे जे दोन्ही उमेदवार आहेत, दुसऱ्या बाजूला महायुतीचे रामदास तवडस आहेत, खासदार आहेत आणि या बाजूला अमर काळे जे आहेत ते माजी आमदार राहिलेले आहेत। त्यामुळे काटेकी टक्कर ज्याला म्हणता येईल, काटेकी टक्कर या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। वंचित बहुजन आघाडीने सुद्धा या ठिकाणी उमेदवार दिला आहे, त्यामुळे मताचं विभाजन कशा पद्धतीने होतं तेही पाहणं महत्वाचं आहे। नक्कीच, धन्यवाद एकनाथ दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। या रॅली संदर्भातले